गोंदिया शहरातील सिंगलटोली, कुंभारेनगर, लक्ष्मीनगर, चंद्रशेखर वॉर्ड हे परिसर रेल्वेने वेढले आहे। एकीकडे गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्ग आहे, तर दुसरीकडे मुंबई हावडा मार्ग आहे। तर याआधी मुंबई हावडा मार्गावर रेल्वे चौकी बंद करून अंडरपास बनविण्यात आले। मात्र ह्या अंडरपासमध्ये पाणी भरल्याने हे मार्ग बंद होतात, तर या ठिकाणावरून कोणतीही मोठी वाहने ये-जा करू शकत नाही। तर परिसरात 30 ते 40 हजार लोक राहत असताना आता पुन्हा गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गावर रेल्वे चौकी बंद करून अंडरपास बनविण्यात येत असल्याने या परिसरातील लोकांनी या ठिकाणी अंडरपास काम बंद करून या ठिकाणी आरो ब्रिज बनविण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांना निवेदन दिले, तर मार्चही काढण्यात आले। मात्र तरीही प्रशासनाने ऐकले नसून आता 10 जुलैपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। जर आताही प्रशासन लेखी स्वरूपात येणार नाही तर काही दिवसांनी साखळी उपोषण करणार असल्याचे धरणे आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी म्हटले आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। आम्ही आमच्या या भीमनगर परिसरातून गोंदिया ते बल्लारशा हा रेल्वे मार्ग आहे आणि ह्या मार्गावर भीमनगर रेल्वे फाटक आहे आणि भीमनगर रेल्वे फाटक जी आहे ती चौकी आमचा तो मुख्य रस्ता आहे गोंदिया शहराला कनेक्ट करण्यासाठी, जाण्यासाठी। तर ती चौकी बंद करून रेल्वे विभागाने इथं जवळच बाजूला एक अंडरपासचं काम सुरू केलेलं आहे। तो अंडरपास लिमिटेड हाईट सबवे म्हणून बनत आहे, म्हणजे त्या अंडरपासमधून कोणतेही मोठे वाहन जाणे न करू शकणार नाही। म्हणजे स्कूल बस असेल, ॲम्ब्युलन्स असेल किंवा JCB असेल, भारी वाहन असतील किंवा अग्निशमन असेल, तर असे कोणतेही मोठे वाहन जाणे न करू शकणार नाही। त्यामुळे त्या क्षेत्रातले जे लोक आहेत, सिग्नलटोली, कुंभारेनगर, लक्ष्मीनगर, चंद्रशेखर वार्ड या क्षेत्रातले 30 ते 40 हजार लोकांना कोणत्याही सुविधा म्हणजे पुरवता येणार नाही, तिकडचा विकास होऊ शकणार नाही, तो भाग शहरातून कटून जाईल। म्हणून आम्ही नागरिक अधिकार आणि सुरक्षा समितीच्या माध्यमातून आम्ही 23/6/2026 ला कलेक्टर साहेबांना निवेदन केला होता आणि इथल्या खासदार आमदारांना पण निवेदन केलेला होता लिखित स्वरूपात की तो सबवे बंद करून इथं आम्हाला ओव्हरब्रिज पाहिजे आहे आणि ओव्हरब्रिजसाठी जागाही उपलब्ध आहे। पण शासनाने आमची कोणतीही सूद घेतली नाही आणि नंतर आम्हाला मोर्चा काढावा लागला 8 तारखेला आणि त्याच्यानंतर आता आम्हाला धरणे आंदोलन बेमियात सुरू करावं लागलेलं आहे। पण 2 दिवसापूर्वी माननीय आमदार यांनी आमच्या निवेदनावर लक्ष त्यांच्या आहे ते आले आणि त्यांनी सामूहिक म्हणजे BNC, नगर परिषद आणि रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून इकडे सर्वे केला की इकडे ब्रिजकरिता जागा उपलब्ध आहे की नाही। त्यांनी सर्वे करून 2 दिवसात रिपोर्ट देण्याचा वचन दिलेला आहे। तसेच माननीय प्रफुल्लभाई पटेल यांना आम्ही निवेदन दिलेला होता, माननीय राजेंद्रजी जैन यांना आम्ही निवेदन दिलेला होता। राजेंद्रजी जैन यांच्याशी फोनवर आमचा बोलणं झाला। त्यांचं असं म्हणणं आहे की हा काम रेल बोर्डचा आहे दिल्ली, आणि दिल्लीचा रेल बोर्ड जोपर्यंत तो अंडरपासचा काम रद्द करत नाही लिखित स्वरूपात, तोपर्यंत तिकडे ओव्हरब्रिजचा नवीन काम सँक्शन करता येत नाही। म्हणून त्यांनी असं म्हटलंय की आम्ही निवेदन लिखित स्वरूपात रेल बोर्डला केलेली आहे आणि आज किंवा उद्याला ते चेअरमॅनशी फोनवर बोलणार आहेत, राजेंद्र जैन साहेब खासदार, आणि त्याच्यानंतर ते या धरणं आंदोलनास्थळी येऊन आम्हाला सांगणार आहेत की तो ब्रिज बनणार आहे की नाही आणि तो अंडरपासचा काम पूर्णतः बंद होणार आहे की नाही। आणि आमची अशी मागणी आहे आमच्या आमदार साहेबांशी, आमच्या खासदार साहेबांशी आणि आमच्या कलेक्टर साहेबांशी की आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे। जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत हा बेमियात धरणं आंदोलन इथं राहील। पण आम्ही 2-4 दिवसानंतर आम्ही विचार केलेला आहे की शृंखलाबद्ध साखळी उपोषण आम्ही इथं करणार आहोत आणि त्याच्या 2-4 दिवसानंतर आम्ही रेल रोको आंदोलनही करणार आहोत। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।